जालन्यात एमडी ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश। कदीम जालना पोलिसांच्या कारवाईने ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले। रेल्वे स्टेशन परिसरातून एमडी ड्रग्स जप्त, पोलिसांच्या जाळ्यात संभाजीनगरचा आरोपी। ड्रग्सच्या काळ्या बाजारात मोठा झटका, एमडीचा आरोपी अटकेत, न्यायालयाने दिली 2 दिवसांची पोलीस कोठडी। आज दिनांक 8 रोजी सोमवारी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी मॅफेड्रॉन ड्रग्ससह एका आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेट मागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून 2026 रोजी पहाटे रेल्वे स्थानक परिसरात एका इसमाकडून एमडी पावडरची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने पहाटे सुमारे 3:40 रेल्वे स्टेशन जवळील मेरिट हॉटेल परिसरात सापळा रचला। यावेळी एका इको कारमध्ये बसलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून मानवाच्या शरीरासाठी घातक आणि अंमली पदार्थ कायद्यानुसार प्रतिबंधित असलेले एमडी मॅफेड्रॉन ड्रग्स आढळून आले। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला। जप्त मुद्देमाल 4.5 लाखांहून अधिक। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला: 1.5 ग्रॅम एमडी पावडर किंमत 15,750, 1.56 ग्रॅम एमडी पावडर किंमत 23,400, मारुती सुझुकी इको कार किंमत 4 लाख रुपये, शाओमी 11 मोबाईल किंमत 10,000 रुपये, वजन काटा किंमत 1,000, 20 झिपलॉक पिशव्या। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 4,50,150 रुपये इतकी असल्याची पोलिसांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी अटकेत। या प्रकरणात अफरोज जाफर शेख वय वर्ष 45 राहणार हिनानगर चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 301/2026 अन्वये अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी। अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले। तपासणीसाठी अधिक वेळ मिळावा, ड्रग्सचा पुरवठा साखळी, खरेदीदार आणि इतर 6 आरोपींचा शोध घेता यावा यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे। यावर सुनावणी करत न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल झेंडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे करतात। दरम्यान जालना शहरात वाढत्या अंमली पदार्थाच्या गैरव्यवहाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय एसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली पीआय कदीम आणि एसडीपीओ यांच्या टीमनं एक स्टेशन रोडवरती आरोपी पकडला। त्याच्याकडून जवळपास 2.61 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत 50,000 आहे आणि याची आम्ही बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज तपासत आहे। त्याचा एकूण 2 दिवसाचा PCR मिळाला आहे। त्यामध्ये इतर सर्व बाबीच्या अनुषंगाने तपास चालू आहे।